आपण साबुदाण्याची एक मस्त अशी रेसिपी पाहणार आहोत। मी साबुदाणा 1 वाटी घेऊन याला भिजवून घेतलेला आहे ऑलरेडी। आपण जसं उसळीसाठी घेतात त्याच्यापेक्षा थोडंसं पाणी जास्ती टाकायचं आणि भिजवून घ्यायचं आहे। 5 ते 6 तासाला भिजवून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला परत अर्धी वाटी एकदम गरम पाणी करून यातच ॲड करायचं आहे। हे पहा, आपण पाणी गरम करून घेतलेलं आहे। आता ते पाणी आपल्याला या साबुदाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि परत थोडंसं खाली वर करून याला आणखीन झाकून ठेवायचं आहे। मग आता याला आपण दुसऱ्या दिवशी याची रेसिपी करायची आहे। हे देखील जे आपण करणार आहोत ते देखील रेसिपी म्हणजे पदार्थ 1 वर्षभर राहतं। उपवासाची आहे, एकदम मस्त आणि खमंग अशी रेसिपी पदार्थ आहे। हे पहा, आपला साबुदाणा व्यवस्थित एकदम नरम असा झालेला आहे। मी ज्याप्रमाणे आपल्याला भिजवण्यासाठी सांगितलं आहे त्याप्रमाणे सारखं आपण हे भिजवून घ्यायचं आहे। या क्वांटिटीनुसार मी आलू 2 घेतलेले आहेत। आलू हे बॉईल करून त्याची साल काढलेली आहे। आता याला आपल्याला थोडंसं कुस्करून घ्यायचं आहे आणि हा साबुदाणा आहे ना मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायचा आहे आपल्याला। मिक्सरच्या पॉटमध्ये मी साबुदाणा टाकलेला आहे आणि आलू थोडंसं स्मॅश करून घेतलेलं आहे। हे देखील आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं तिखट आणि सेंधी मीठ टाकायचं आहे। जर मीठ चालत असेल तर आपण मीठ टाकू शकतो। उपवासासाठी म्हणून मी करत आहे। आणि जिरं देखील चालत असतील तर जिरं देखील आपण टाकू शकतो। चवीपुरतं मी मीठ टाकलेलं आहे। वाळण्याच्या पदार्थाला नेहमीच आपल्याला मीठ थोडंसं कमी टाकायचं आहे आणि थोडंसं लाल तिखट। यामध्ये मी सेंधी मीठ, लाल तिखट, आलू आणि साबुदाणा टाकलेला आहे। थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे, एकदम घट्ट नाही काढायचं आहे। थोडंसं पाणी टाकून आपल्याला याला एकदम बारीक अशी पेस्ट काढून घ्यायची आहे। हे पहा, अशा प्रकारे आपलं हे बॅटर झालेलं आहे। आणखीन थोडंसं याला मिक्सर करून घ्यायचं आहे। एकदम स्मूथ पण घ्यायचं नाही करून, थोडंसं रवाळ असं ठेवलं तरी चालतं। आणखीन याला मिक्सर करून घेऊया। एकदम परफेक्ट आपलं हे बॅटर झालेलं आहे। याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। हे पहा, आपलं हे बॅटर एकदम करेक्ट झालेलं आहे। आता आपण याला एका मी पॉलिथिनचा छोटासा कोंटा कट करून घेतलेला आहे। त्यामध्ये आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे। हे पहा, मी इथे पॉलिथिनला तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे जसं आपण खारुड्या टाकतो त्या प्रकारे हे छोटे छोटे याचे डॉट्स टाकायचे आहेत। एकदम छोटे छोटे टाकायचे आहेत, जास्ती मोठे करायचे नाहीत, कारण वाळल्यानंतर आपल्याला हे वाटीच्या आकाराचे झाले पाहिजेत, त्याच्यासाठी आपल्याला छोटे छोटे टाकायचे आहेत। हे पहा, साबुदाणा आणि बटाट्याची एकदम मस्त अशी आपल्याला खमंग उपवासासाठी रेसिपी बनवलेली आहे। आता याला आपल्याला व्यवस्थित 2 ते 3 दिवस वाळून घ्यायचं आहे। मग आपण हे वर्षभरासाठी डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे। हवं तेव्हा आपण तळून खाऊ शकतो। हे पहा, साबुदाणा आणि बटाट्याची अप्रतिम अशी उपवासाची रेसिपी झालेली आहे। उपवासाच्या व्यतिरिक्त देखील आपण खाऊ शकतो, पण हे मी स्पेशली उपवासासाठी बनवलेलं आहे। एकदम व्यवस्थित वाळून घेतलेलं आहे। 2 ते 3 दिवस वाळवण्याच्या वस्तू वाळवलं पाहिजे। आता याला आपण तळून घ्यायचं आहे। मी गॅसवरती ऑलरेडी तेल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी। आपण हे तळून पाहूया। आता मी एका टोपल्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल तापलेलं आहे। यामध्ये आता हे आपलं जे साबुदाणा आणि बटाट्याचे अप्रतिम अशी टेस्टी वाट्याच्या आकाराची बनवलेले आहेत ते मी तळत आहे। तेल व्यवस्थित तापलं तरच हे व्यवस्थित तळतील। हे पहा, एकदम चविष्ट आणि मस्त असे तयार झालेले आहेत। हे पहा, साबुदाणा आणि बटाट्याची एकदम मस्त अशी रेसिपी तयार झालेली आहे आपली। वाळवण्याची 1 वर्षभर हे काही होत नाही। आपण हे तळून आपल्याला हवा असेल तेव्हा आपण खाऊ शकतो। आपण नक्की ट्राय करून पहा। थोडंसं तरी करून पाहिलं तर आपल्याला बिघडलं तरी काय वाटणार नाही, बिघडणार नाही 100%। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।